स्वातंत्र्य दिनानिमित्त अंजनगाव सुरजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि आधारस्तंभ ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने गावच्या सरपंचांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते। यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांचा आणि कलावंतांचा देखील सत्कार करण्यात आलाय। यावेळी सरपंच सुजाता दीपक सरदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। उपस्थित सर्व नागरिक आणि मान्यवरांनी राष्ट्रभक्तीपर गीते गायनाचा आस्वाद घेतला। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी। या देशाची शान तिरंगा हा महान, या जगाच्या अलीकडे भारत महान, इंडिया महान, भारत महान, इंडिया महान चांगला होत असते। आणि यावर्षी सुद्धा आम्हाला कलावंत लोकांना, रुद्र लोकांना इथं आमंत्रित केलेलं आहे, आमचा सन्मान केलेला आहे। याबद्दल अंगणवाडी शाळा प्राध्यापक राठोड सर, अंगणवाडी सेविका आणि ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्यगणांचं आम्ही अभिनंदन करतो। आणि येळे वाकडे शब्द जे आहे ते आम्हाला यांना प्रमाणपत्र दिलं। आम्ही कलावंत हा की नाही हा खेळगावांच्या लोकांना समजलं पाहिजे की खरोखर हे कलावंत आहेत, प्रमाणपत्र देतात आणि काही आपलं काहीतरी करतात। म्हणून तुमच्या ओळखीसाठी म्हणून काहीतरी येळे वाकडे शब्द या 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आज मी येळे वाकडे इथं सादर करतो। काही चुका झाल्या तुमचा म्हणून मला माफ करावं, बरोबर। नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेल्या सहस्रकुंड धबधबा ओव्हरफ्लो झाला असून या धबधब्याने रौद्र रूप धारण केले। धबधब्याचे विहंगमय दृश्य पाहण्यासाठी जवळ असलेल्या तेलंगणा, आंध्र प्रदेश त्याचबरोबर मराठवाड्यातून हजारो पर्यटक गर्दी करताना पाहावेस मिळत आहेत। तर सलग सुट्ट्या आल्याने आठवड्याच्या शेवटी जवळपास 20,000 पर्यटकांनी या पर्यटनस्थळी हजेरी लावली। त्याचबरोबर नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सुद्धा या पर्यटनस्थळाची पाहणी केली। पर्यटनस्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पाहून अविनाश कुमार यांनी पोलीस प्रशासनाला सतर्क राहण्याचा इशारा दिलाय। पर्यटन स्थळाला राज्य आणि राज्याबाहेरून मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असल्या कारणाने या ठिकाणी शासनाने योग्य ती सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी या निमित्ताने पुढे येते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परमेश्वर पेशवे यांनी। स्वामी समर्थ मंदिर बँक कॉलनी वसमत येथे श्रावण मासानिमित्त एक दिवसीय नवनाथ पारायण सेवा संपन्न झाली। या पारायण सेवेत एकूण 426 सेवेकरांनी सहभाग नोंदवला होता। तर आगामी काळात सुबक पीक यावे या माध्यमातून जगाचा पोशिंदा बळीराजा सुखी व्हावा, तसेच समस्त सेवेकरी भक्त मंडळ यांना सुख, समृद्धी, निरोगी आरोग्य लाभावे, भारत देशावर आणि हिंदू धर्मावर कोणतेही संकट येऊ नये असे साकडे या पारायण सेवेच्या माध्यमातून स्वामी समर्थाच्या चरणी घातल्याची माहिती पारायण सेवेमध्ये सहभाग घेतलेल्या सेवेकऱ्यांनी दिली। या पारायण सेवेच्या व्यवस्थेची जबाबदारी स्वामी समर्थ मंदिर बँक कॉलनी वसमत येथील सेवेकरी श्यामभाऊ देशपांडे, अतिश अग्रवाल, अशोक काळे यांच्यासह अनेक सेवेकऱ्यांनी पार पाडली। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गिरीश देशमुख यांनी। जिल्हा अधिकारी रघुनाथ गावडे यांनी भर पावसात संपूर्ण तालुक्यातील पिकाची पाहणी केली। यामध्ये त्यांनी लिमला, दगडवाडी, वजर, देवठाणा, देवळगाव इत्यादी गावांना भेट देऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली। यावेळी जिल्हा अधिकाऱ्यांसोबत तहसीलदार माधव मोतीकर, अन्य अधिकारी, तलाठी, तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, पोलीस पाटील तसेच परिसरातील शेतकरी हजर होते। यावेळी जिल्हा अधिकाऱ्यांनी पिकाच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत असे आदेशही दिले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल साबणे यांनी। मावशीचं काय नाव आहे? मावशी नाव गट नंबर काय तुमचा? बनारसबाई शंकरराव काळे। बनारसबाई शंकरराव काळे यांच्या शेतात आपण आता या ठिकाणी उभे आहोत। या ठिकाणी मूग दिसत आहे, सोयाबीन आहे, काही मूग पण आहे, मूग आहे, सोयाबीन आहे आणि पूर्ण पाणी आता साचलेलं आहे या शेतामध्ये। हे पूर्ण नुकसान या ठिकाणी दिसत आहे। आजूबाजूचे जे गट आहेत त्यामध्ये पण पाणी साठलेलं दिसतंय आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान आहे। आपण या ठिकाणी प्रांत आहे, तहसीलदार आहेत, मंडळ, तलाठी, कृषी अधिकारी, ग्रामसेवक सर्वच आहेत, कृषी सहाय्यक, सर्वांना आपण ज्यांचं खरंच नुकसान झालंय जे आता दिसतंय आपल्याला
त्यांचे पंचनामे करायच्या सूचना आपण दिलेल्या आहेत. तात्काळ पंचनामे करावे पुढच्या 8 दिवसामध्ये आणि तो अहवाल जिल्हाधिकारी यांना प्रांतांच्या थ्रू पाठवावा, जेणेकरून आपण शासनाला अहवाल पाठवून लवकरात लवकर मदत मिळण्यासाठी आपण पाठपुरावा करू. यासंबंधी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, पालकमंत्री महोदय आणि आमदार महोदय या सर्वांच्या सूचना आहेत की शेतकऱ्यांचे पंचनामे तात्काळ करावेत. आपली पूर्ण कृषीची टीम, महसूलची टीम, ग्रामविकास विभागाची टीम कामाला लागलेली आहे. निश्चितपणे 100% नुकसान ज्यांचं झालं आहे त्यांचे पंचनामे तात्काळ करण्यात येतील अशा सूचना आपण सर्वांना दिलेल्या आहेत. पालम तालुक्यातील पुयानी गावाजवळ लेंडी नदीवर नवीन पुलाचं बांधकाम सुरू आहे. मागील 2 दिवसापासून होणाऱ्या पावसात या पुलच वाहून गेला आहे. त्यामुळे पुलापलीकडे असणाऱ्या पुयानी आडगाव, तेजलपूर, गणेशवाडी, वनभुजवाडी, नावा, नावलगाव, खडी, कांदलगाव आदी 10 गावांचा संपर्क तुटलाय. तरी या पुलाचं काम केव्हा होईल याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी. पालम तालुक्यातील मौजे पुयनी या गावचा लेंडी नदीचा पूल गुत्तेदाराच्या निष्काळजीपणामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात हाल होऊन 12 गावचा संपर्क तुटला आहे आणि पुयनी गावाला पालमहून येणारा रस्ता हा दोन्ही बाजूने पूर्ण गेला. नळ्या अपूर्ण टाकून त्यांच्या नळ्याला फुरसन बसलं आणि दुमार या पुलाकडे न बघितल्यामुळे फुरसनामुळे पाणी जाणारा ओघ कमी झाला आणि त्यामुळे बाजूला भसांडा पडून पूल हा पूर्ण खसून गेला आणि 12 गावचा पालमला येण्यासाठी संपर्क तुटला. यामुळे गावातून येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची व गावातील नागरिकांची बेहाल होत आहे. मुसळधार पावसाने उमरखेड तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले. शेकडो घरे जलमय झाली तर हजारो हेक्टर क्षेत्रातील पिके पाण्याखाली गेलीत. रस्ते, पुले वाहून गेलेत आणि शाळा बंद पडल्यात. तर शेतकऱ्यांच्या कोट्यावधीचं नुकसान झालं असून जनजीवन ठप्प झालं आहे. उधर व पैनगंगा प्रकल्प आणि इसापूर धरण परिसरातील पाणी पातळी धोक्याच्या टप्प्यावर पोहोचल्याने आणखी 6 दारं उघडण्यात आली. सध्या 13 वक्रदारे तब्बल 13,207 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे कोणत्याही क्षणी पूरस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. तहसीलदार राजेश सुरडकर यांनी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देत सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचं आवाहन केले. महसूल यंत्रणा 24 तास कार्यरत असून नागरिकांना मदत करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी. जसे काय सगळ्यांचे घर धुवून ठेवलेले आहेत अशी अवस्था आहे. कुठून टपकते कुठून येवरते. खालची अवस्था पाणीचं पाणी सुद्धा यांच्या घराने पडलेले दिसत आहे आपल्याला. आणि यांचं जे आता स्वयंपाकाचं पाहतो यांनी खाली ठेवलेलं आहे. यांचं म्हणणं बाबा हे असं राहिलं तर आमचं होईल कसं. आता इथं मधाचं बघा यांचं जे राहायची व्यवस्था या रूम मध्ये, या रूमचा थोडासा एक प्रकाश आपण टाकला लक्षात घ्या. थोडंसं इकडे दाखवा यांच्या प्रकाशाची. खाली सुद्धा पाण्याची हे आणखी त्यांची ओलावा पाणी हे जी ओल दिसते ते या पूर्ण फरशीवर थोडस उजेड येऊ द्या भैया 1 मिनिट. ही जे दिसते ओल, या ओलीवर सुद्धा पाणी पूर्ण भरलेलं आहे यांचं या ठिकाणी. आता हे ओल यांची गेलेली नाही. 5 ते 10 फुटापर्यंत. 1 मिनिट. आता थोडस आपण यांची प्रतिक्रिया जाणून. हमारे चावल खराब हो गए, हमारे गेहूं खराब हो गए, हमारा तेल का पीपा चलेगा, आटे का डब्बा क्या करेंगे. हमने जान बचाए हमारे. काय म्हणतात ताई आपण ऐकून घ्या. अलीकडे या ताई जरासं. हा नाही थोडस तुम्हाला दिसलं अंदर आहे ना. हम बहुत पानी में राशन खराब होगा सारा. हम हमारी जान बचाए. अब घर को क्या करेंगे, राशन को क्या करेंगे. हमारी जान बचाए बच्चों को लेके. पानी को क्या करना. ताईचं म्हणणं पडलं की आमचं सगळंच निघून गेलेलं आहे. आमचं जे काही स्वयंपाकाचं एका गृहिणीला जे घरामध्ये लागते राशन, अन्न, पाणी ते सुद्धा आमचं खराब झालेलं आहे. याची सुद्धा भर आम्हाला कुठून तरी तात्पुरता आर्थिक मदत या सहाय्यानं द्यायला पाहिजे किंवा धान्याच्या रूपाने द्यायला पाहिजे. हे आता आपण पाहत आहोत. आणखी एका घरी आलेलो त्या घराचा सुद्धा हा दर्शनी भाग पाहिला तर हा आता यांचं स्वयंपाकघर आहे. आता या स्वयंपाकघरामध्ये यांची ओल आहे पाण्याची. या ओलीला आणखीनही ओल यांची हटलेली नाही. यांनी स्वयंपाक कसा करावा स्वयंपाकघरात हा प्रश्न पडलेला आहे लोकांना. यांची उठण्या बसण्याची बैठक आहे. अक्षरशः रात्री घरादारांना सुद्धा सर्प इथं येत होते असं या लोकांचं म्हणणं पडलं. पाण्यासोबत सर्प सुद्धा वाहून आलेले आहेत. आता हे पाहिलं यांची रूम. या रूम मध्ये सुद्धा आपण पाहिलं ते पाण्याला आता ओल आहे. जसं काय पाणी आता स्वच्छ धुतलं अशी अवस्था एक तर दिसून नये या पाण्याच्या रूम मध्ये. हे आपण पाहत आहे. अशा रूम मध्ये 5 ते 10 फुटापर्यंत हा पाण्याचा लेप होता. पूर्ण 5 ते 10 फुटापर्यंत पाण्याचा लेप आलेला आहे.
आणि हे जे आता यांनी जे भांडे लावून ठेवलेले आहेत यांना आताही काळजी आहे, भीती आहे, कधी पाणी आणखीन वसरेल, कधी पुन्हा घराघरानं पाणी पसरेल. या भांडे सुद्धा यांनी बाजूला टाकून ठेवलेले आहे. असं वाटेल जसं काही यांचं सामान शिफ्ट करायला शिफ्टिंगचं सामानाचं आहे. आता यांनी जे दाखवलेलं आहे की यांना घरादारामध्ये आता पहा अक्षरशः यांचे भांडे यांनी आवरून असे गोळा करून ठेवलेले आहेत. याची अवस्था असे उमरखेडमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. अशी भयंकर आणि भीषण अवस्था हे मला तर वाटते मागच्या 25 ते 50 वर्षाच्या काळामध्ये उमरखेड वाल्यांना हे पहिल्यांदा पाहायला भेटलेले आहे या ठिकाणी. आणि अशा लोकांना जर शासन मदत करत नसेल तर कधी जाग येईल शासनाला, असं या लोकांचं म्हणणं पडलं की आता तरी डोळे उघडा, आता तरी शासनानं आमच्या इकडे येणारा जे पाण्याचा प्रवाह आहे, हे रस्ता आहे, तो रस्ता सुरळीत करावा आणि ते रस्ता सुरळीत करण्यासाठी कुठलं तरी एखादं जबरदस्त पाऊल उचलावं असं यांचं म्हणणं पडलं. आता यांनी जे काही यांचं महत्वाचं सामान एका बाजूला लावून ठेवलेलं आहे यांनी या ठिकाणी, कारण याची सुद्धा नासूड उद्या होईल पाण्याच्या यानं असं यांचं म्हणणं पडलं. आता पाहिलं आपण सांडपाणी पाहिलं, घरातले पाणी पाहिले, यांची जागोजागी अशी व्यवस्था आहे. खरोखरच या घरासारखे असे बरेच घर आहेत. आपण नाम क्या है? शानूर बीर है. अच्छा, आपकी उम्र क्या है? 60 साल की उम्र है. ठीक है, हम आपके तरफ से हम जो भी ऑफिशियल लोग हैं उनको बताएंगे आपका कैसा नुकसान हो गया, नुकसान भरपाई के मांगने के लिए उन लोगों का आपका नाम हम दर्ज करवाएंगे वहाँ पे. ठीक है. जालन्यात मालवाहू ट्रकने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडलाय. या घटनेत रिक्षामधील तिघांचा जागीच मृत्यू झालाय, तर यामध्ये भरत निवृत्ती खोसे वय वर्ष 23, गणेश तुकाराम बोरसे वय 34 वर्ष आणि सुनीता नारायण वैद्य वय 36 वर्ष अशी मयतांची नावं आहेत. हे तिघे रिक्षाने जालन्याहून बदनापूर तालुक्यातील मांडवा गावाकडे निघाले होते. या दरम्यान राजूर रोडवर सूर्या लॉन्जजवळ या रिक्षाला मालवाहतूक ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षामधील तिघेजण गंभीर जखमी झाल्याने त्यांना जागीच मृत्यू झालाय. या घटनेनंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाल्याचं माहिती मिळते. तरी अपघाताची माहिती स्थानिकांनी तातडीने चंदनझिरा पोलिसांना दिली. तर या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे यांनी. मोजेसाळ येथे पंजाबमधून 100 सरपंच महिलांचे आगमन झाले होते. शिखांचे 10वे गुरु गोविंद सिंग यांच्या गुरुद्वाराला भेट देण्यासाठी ते आले होते. यावेळी ज्ञानेश्वर महाराजांची जयंतीनिमित्त त्यांना आमंत्रित करून त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर पंजाबमधून आलेल्या सर्व सरपंच महिलांचं देखील स्वागत करून त्यांना आपल्या महाराष्ट्रातील शैक्षणिक, सामाजिक आणि न्यायिक अशा विविध विषयांची माहितीही देण्यात आली. यावेळी गावांमधून एक रॅलीसुद्धा काढण्यात आली. या कार्यक्रमाच्या वेळी अध्यक्षस्थानी साळे येथील सरपंच जगजीवन गायकवाड, प्रमुख उपस्थिती BDO रागोर आडे, संतोष नलबरवार तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी. उमरखेड महागावचे आमदार किसनराव वानखेडे हे पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गावोगावी गेले असता प्रत्येक गावात शेतकऱ्यांनी त्यांना सहस्त्रकुंड विद्युत प्रकल्प रद्द करा अशी मागणी केली. त्यावर आमदार किसनराव वानखेडे यांनी सांगितले की सहस्त्रकुंड विद्युत प्रकल्पाचा मुद्दा मी विधानसभेमध्ये मांडला होता आणि आता गावोगावी शेताची पाहणी केली असता प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी मला सहस्त्रकुंड विद्युत प्रकल्प बंद करा अशी विनंती केली असता आमदार किसनराव वानखेडे यांनी विद्युत प्रकल्प हा 100% रद्द करण्यात येईल असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सत्यजित कदम यांनी. त्याच्यापूर्वी होत्या आणि त्याच्यामुळेच रोखलं. याच्यानंतर कुठलाही त्या कागदाला बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. प्रत्यक्ष जाऊन अनेक विषयाला ह्या ठिकाणी हात घातलाय आणि अनेक विषय मांडले. रस्त्याचे मांडले, विजेचे मांडले, कारखान्याचे मांडले, बेरोजगारीचे लोक इथले पुण्याला जातात, मुंबईला जातात. उपस्थित केला माणूस आहे. तुम्ही नसले त्या टायमाला देता पाणी. आता सगळं काही सोडून बाहेर निघालो. लागते त्या टायमाला देत ना पाणी. अपेक्षेपेक्षा जास्त दिलं. त्याच्यामुळे काय होत नाही रे, तसं नाही. हे सगळं आता पुन्हा त्याच्यावर विधी पुन्हा काय गोष्टी तिथं चालूच होत्या. म्हणजे अगोदरच चालू होत्या.
विधानभाऊ संबंध लागत नाही मायबाप हो म्हणाले जनते मायबापाला गावाच्या वतीने साहेब आमची एकच विनंती आहे. आता पूर्ण गावानं आमच्या ग्रामपंचायतनं पूर्ण ठराव घेतले. तुम्ही यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबाला म्हणा, पाटबंधारे मंत्री असेल विखे पाटलाला म्हणा, आम्ही सगळ्या गावानं कायमस्वरूपी पूर्ण ग्रामपंचायतनं 47 ग्रामपंचायत जेवढ्या ग्रामपंचायत पूर्ण आम्ही काही विरोधाचा ठराव घेतला. तुम्ही ते आहेत कागद आपण जाऊ. इस्लामपूर येथील साई मंगल कार्यालयामध्ये कुमारी स्वप्नाली सूर्यकांत बोधनकर हिने यश संपादन केले. या कारणास्तव भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अभिजित कुमार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते यावेळी म्हणाले, विद्यार्थ्यांनी ज्या क्षेत्रामध्ये जास्त वाव असेल त्या क्षेत्राकडे वळावे, तसेच देशसेवेचं काम करावे. त्याचबरोबर पोलीस खात्याशी समन्वय ठेवावा. या समन्वय ठेवणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना मी जोपर्यंत या जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक आहे तोपर्यंत सहकार्य करेल आणि मार्गदर्शन करणार असल्याचीही कबुली त्यांनी यावेळी दिली. तर यश संपादन केलेल्या स्वप्नाली सूर्यकांत बोधनकर हिच्या वडिलांनीही आपले मत व्यक्त केले. त्याचबरोबर गट शिक्षण अधिकारी अनिल महापुरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात संपूर्ण तालुक्यातील शाळांमधील जवळपास 700 ते 800 विद्यार्थी सहभागी झाले होते. या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी परमेश्वर पेशवे यांनी. त्यासाठी आमची नेहमीच प्रयत्न असतो. मागे नांदेड सिटीमध्ये आमचे हेडक्वार्टरमध्ये आम्ही एक जॉब फेअर घेतला, जॉब मेळावा घेतला. यामध्ये सुद्धा 9-10 हजार लोक आमचे स्टुडंट्स इथे येऊन जवळपास 3500 लोकांना 3500 स्टुडंट्सला आम्ही रोजगार देण्याचा प्रयत्न केला. नंतर सुद्धा आम्ही खूप पोलीस डिपार्टमेंटच्या वतीने खूप प्रयत्न करतो की आमचे यूथ, आमचे जे नेक्स्ट युवा पिढी राहतात ते चांगला पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये गेला पाहिजे. त्यामध्ये आमचे जे सुदूर भागात आहेत, किनवट, माहूर, सिंदखेड, इस्लामपूर, हा सर्व जे आमचे सुदूरचे पोलीस स्टेशन आहे त्यामध्ये तो आमचे जास्त फोकस असतो की हा सुदूर एरियाचे जे लांबून एरिया आहे, लांबचा एरिया आहे, त्या एरियाचे आमचे मुली एकदम मेन स्ट्रीम मध्ये येऊन त्यांच्यावर मेहनत करण्याची त्यांच्यामध्ये खूप जास्त क्षमता आहे. पण एक सकारात्मक गायडन्स सुद्धा भेटली पाहिजे. म्हणून नेहमीच आपली प्रयत्न असतो की आमचे पोलीस स्टेशन तसेच आमचे एसपी ऑफिस सुद्धा यामध्ये जास्त पार्टिसिपेट करणार. आणि खूप प्राऊडची गोष्टी आहे की आज इथे जास्त मुलींची संख्या आहे. पेरेंट्स पण आहे पण मुलींची संख्या खूप जास्त आहे. तसेच एक इन्स्पिरेशन पण आहे. की आज एक पोलीस डिपार्टमेंट मध्ये सिलेक्टेड आमची एक सक्सेसफुल कॅन्डिडेट सुद्धा इथे आहे, ज्यांच्याकडून सुद्धा तुम्ही एक प्रेरणा, एक इन्स्पिरेशन घेऊ शकतो. असा बरेच एक्झाम आहे. आपण पोलीस डिपार्टमेंटचा एक्झाम नाही, क्लर्कचा एक्झाम असतो, MPSC खूप एक्झाम घेतो. हा सर्व तो झाला गव्हर्नमेंट साईडचे एक्झाम. पण करिअर मध्ये गव्हर्नमेंट वरून सुद्धा खूप मोठा स्कोप आहे. काय स्कोप असतो? प्रायव्हेट मध्ये सुद्धा खूप स्कोप आहे. त्यासाठी तुम्हाला थोडा अपडेट राहायला लागेल की काय चालू आहे, 10च्या नंतर काय केला पाहिजे, कोणत्या एरियामध्ये जास्त स्कोप आहे, आमचे स्ट्रेंथ विकनेस कोणती एरियामध्ये जास्त मॅच करत आहे. अशा सर्व गोष्टीवर आतापासूनच तुम्हाला जास्त लक्ष द्यायला लागेल. भोकरदन तालुक्यातील अनवा बस स्थानकाजवळील रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. तर सध्या पावसाचे दिवस असल्याने या खड्ड्यामध्ये पाणी साचून रस्त्याची अवस्था दयनीय झाली. त्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत असून अपघात होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. या रस्त्यावर ये जा करणाऱ्या नागरिकांनी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. तर तात्काळ
रस्त्यावरील खड्डे बुजवून दुरुस्ती करावी अशी मागणी उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे युवक काँग्रेसचे महासचिव दीपक सर्जेराव सोनवणे यांनी केली। तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कमलकिशोर जोगदंडे यांनी। PW भोकरदन उपविभागीय अभियंता यांना मी वारंवार निवेदन दिलेलं आहे की अन्वय येथील मुख्य बस स्थानकावरून जो राज्य महामार्ग रस्ता आहे तेथील खड्डे तात्काळ हे बुजवण्यात यावे। तर त्यांनी आतापर्यंत बुजवलेले नाहीत आणि त्यामुळे त्या खड्ड्यांमुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीला व तसेच नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतोय। या संदर्भात मी त्यांचे वरिष्ठ देखील PWचे जालन्याचे पवार मॅडम यांना देखील वारंवार दूरध्वनीवरून कॉल करून देखील मी बोललेलो आहे। तरी देखील अजूनपर्यंत या बस स्थानकावरील अन्वय येथील खड्डे अजून बुजवण्यात आलेले नाहीये। मी एक तक्रार केली होती आपल्या सरकार पोर्टलवर, तर त्यांनी चुकीचं ज्या खड्ड्या संदर्भात मी तक्रार केली होती तिथले खड्डे न बुजवता एक थातूरमुतूर एक पाड्यावर खड्डे बुजून आणि त्यांनी ती तक्रारचे माग घेऊन म्हणजे माग घेण्यासाठी हे करून त्यांनी फोटो ते खड्डे बुजून चुकीचं खड्डे बुजून ते माहिती अपलोड केली तिथं। आणि मी परत त्यांना भेटलो की हे तुम्ही चुकीचं केलंय आणि तात्काळ हे खड्डे परत आणव्यातले तात्काळातल्या तात्काळ बुजवा, अन्यथा येणाऱ्या 1-2-4 दिवसा 5-6 दिवसाच्या आतमध्ये मी परत एक दोन्ही आणि मंत्र्यांना निवेदन देऊन एक भोकरदन इथं आणि अन्वेला एक रास्ता रोको आंदोलन करणार आहे व महाअभिषेक त्या खड्ड्यांचा करणार आहे। या खड्ड्यांमुळं महिलांना तिथं बसताना मेन तिथल्या ज्या गाड्या वगैरे जातात ते पाणी उडतं आणि त्या महिलांच्या अंगावर उडतं त्या खड्ड्यांमुळं। त्याच्यानंतर जे अँब्युलन्स वगैरे असते डिलिव्हरी पेशंट असतात ते सिल्लोडला एक दवाखान्यामध्ये जात असताना तिथं ते एक दुर्दैवी घटना घडण्याची दाट शक्यता आहे त्या खड्ड्यामुळं की हे याची जर जबाबदारी हे सर्व त्या PW खात्या बांधकाम विभागाकडे राहील। अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत नवा विचार।